जाहीर असेल। त्याचबरोबर विकेट साठी खुरकुटे दाजी यांच्या मार्फत देखील 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर असेल। सामना सुरू होते। निश्चित पंच देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। पंचांचं देखील हार्दिक स्वागत। सायंकाळच्या सत्रामध्ये हा सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये सुंदर दृश्य, सुंदर मंच, सुंदर सजावट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असताना पहिला चेंडू पेश केला जाईल। लेफ्ट आर्म विकेट सँडी तयार, स्लिप तैनात आहे, लेग स्लिप तैनात आहे। यावेळेला पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर। यावेळेला पहिला चेंडू चकमा दिला जातोय, हलकासा टॉप एज पाहायला मिळतोय। चेंडू लेग स्लिप मध्ये दाखल होतोय, धाव नसेल या चेंडूवर। येताना पराभव, जाताना पराभव कायमच राहतात का? ज्यांनी घडवले त्यांनीच घडवली जातात पराभव। कोण घडवणार इतिहास मैदानावर? कमालीची स्पर्धा सेवखंडी चषक 2025 पर्व 6। पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतो। यावेळेला वाईटचा कॉल असेल, अवांतर धाव लागली जाते। धाव फलकावर 1 धाव लागली जाते। महत्वपूर्ण धाव पाहायला मिळते या चेंडूवर। सोन्याचे किती पण तुकडे करा, सोन्याची किंमत कमी होत नाही। त्याच प्रकारे मैदानावर एक धावेला महत्व असतं। 1 धावेने सामना जिंकला जाऊ शकतो, 1 धावेने सामना हारला देखील जाऊ शकतो। पाहायचं आहे पुन्हा एकदा योगीसाठी पुढचा चेंडू उडवलाय। चेंडूला ताकद नजाकत, टायमिंग सुंदर। चेंडू स्टँड मध्ये सीमावर होतोय षटकार। कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो यावेळेला आणि स्ट्रोक सुंदर पाहायला मिळत असताना षटकार देखील पहिला इनिंग मध्ये लागतोय। षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 7 अंकावर। या संघाने निश्चित या मैदानावर 133 धावांचं टार्गेट ठेवलं होतं 6 षटकांच्या खेळामध्ये। फलटॉस लाईनचा चेंडू क्लासिक घुटनाटेक तमाशा कव्हरच्या डोक्यानं चेंडू चाललाय सीमारेषेकडे, रोखलं जाणार नाही। चेंडू सीमा पार होतोय, चौकार। दणदणीत चौकार पाहायला मिळतो या चेंडूवर। चौकाराच्या मदतीने धावसंख्या कोहर संघाची पाहायला मिळते 10 फलकावर 11 या अंकावर। चलितो महाबली निश्चित चलितो महाबली पाहायचा आहे मैदानाच्या आतमध्ये। सुंदर आक्रमण करताना षटकार चौकार पाहायला मिळतो योगेश यांच्या बॅट मधून। कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या आनंदाने या सामन्याचा आनंद घेताना पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे। सँडी आपण पाहतो यावेळेला नागलवाडी संघाचा फलंदाज गोलंदाज। आक्रोश जल्लोष पाहायला मिळतो यावेळेला। खराब टप्पा पाहायला मिळतो, अवांतर धाव पाहायला मिळते। चेंडूवर अवांतर धावीच्या मदतीने 1 धावीची भर पडते 10 फलकावर। धाव संख्या पुढे जाऊन सरकते 12 अंकावर। पहिला नमस्कार परममातेला, पहिला नमस्कार परममातेला ज्यांनी सृष्टी बनवली। दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला। तिसरा नमस्कार गुरुवर्यांना ज्यांनी विज्ञान शिकवली। चौथा नमस्कार आपल्या सर्वांना। आपण या मंचावर आलात, आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। यावेळेला सुंदर पॅड लाईनचा चेंडू होता। निश्चित फलटाचा लाईन बनवून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हलकासा पॅडला लागलेला चेंडू। या चेंडूवर धाव नसेल, धाव नसताना अजूनही धाव संख्या 12 अंकावर पाहायला मिळते। गती सुंदर आणि गती सुंदर ठेवत असताना या प्रकारचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। यावेळेला उडवलाय समोरच्या दिशेमध्ये, गॅप मध्ये चेंडू आहे। 3 क्षेत्ररक्षक चेंडू जाऊन पोहोचतात। यावेळेला फॉलोथ्रोमध्ये दाखल होते चेंडू। सिंगल धाव असेल या चेंडू। सिंगलच्या मदतीने 1 धावीची भर पडते 10 फलकावर। धावसंख्या पार यांच्या मार्फत 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर आहे। उडवलाय चेंडूला ताकद नजाकत, सुंदर टायमिंग। लॉंग ऑफ लॉंगॉनच्या गॅप मध्ये चेंडू गोळीसारखा निघून जातोय, सीमा पार होतोय षटकार। गुलदाजी मार्कावर सचिन पहिल्या चेंडूवर षटकार केला जातोय। षटकार खेचत असताना या प्रकारचा सुंदर स्ट्रोक। येणाऱ्या 2 चेंडूवर सलग 2 षटकार पाहायला मिळतील का? विकेट पाहायला मिळेल का मैदानावर? पार्टनरशिप सुंदर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। सुंदर ताळमेळ योगेश त्याचबरोबर मंगेश यांच्या बॅटमधून। पुन्हा एकदा क्लासिक शॉट पाहायला मिळतोय कव्हरच्या गॅप मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये दाखल होतोय। यावेळेला बिटवीन द रनिंग पाहायला मिळत असताना 2 धावा कंप्लीट आहेत चेंडूवर। 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 22 अंकावर। 22 ऑन द बोर्ड, 0 विकेट लॉस बाय कोहर संघ। मैदानावर सुंदर खेळी कमबॅक केलं जाईल का नागलवाडी संघाकडे आतमध्ये? कमालीची स्पर्धा, मानाची स्पर्धा पाहायला मिळत असताना पेठ तालुक्यामध्ये गाजलेली स्पर्धा। यावेळेला केवळ दिशा दाखवली, चेंडू थर्ड मॅन मध्ये दाखल होत आहे। चेंडू बाकी 2 क्षेत्ररक्षक रोखले जाते सीमारेषेवर।
बिटवीन द रनिंग पाहायला मिळत असताना 2 धावा कंप्लीट आहे चेंडूवर 2 धावांच्या मदतीने कोहर संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरकते 24 अंकावर 24. त्याचबरोबर लगातार 3 विकेट साठी मनोहर भाऊ यांच्या मार्फत 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर आहे या स्पर्धेमध्ये. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल का पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये पाहायचं आहे. सचिन यावेळेला आवडवलं चेंडूला गॅप मध्ये चेंडू स्टँड मध्ये सहज होणार की एक लोहार की चेंडू दाखल होते सीमापार षटकार. सुंदर टायमिंग सुंदर नजाकत पाहायला मिळते या चेंडूवर षटकार पाहायला मिळते. षटकाराच्या मदतीने कोहर संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावफलकावर लागतायत 30 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पार्टनर सेव्हनची मदत तोडावी लागेल जर का धावसंख्या रोखायची असेल तर नागलवाडी संघाला एक मोठं आव्हान या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का. निची मदत संघर्ष चालू असताना या प्रकारची धावसंख्या 30 या अंकावर पाहायला मिळते. अजूनही पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय उपस्थित प्रेक्षक वर्ग उपस्थित मान्यवर या सामन्याचा आनंद घेताना मुख्य मंचावर आपण पाहतोय पुन्हा एकदा आपलं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं फुलवतुरीमध्ये खेळून काढले चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ मध्ये सुनील सिंगल धाव असेल या चेंडूवर. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 31 अंक 31. कैलासवासी रमेश पांडुरंग गावतार नाशिक पोलीस व कैलासवासी राजेश भाई महाले माळगर यांच्या स्मरणार्थ गडगेसर युवा फ्रेंड सर्कल युट्यूब लाईव्ह ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व 6 मी समालोचक दीपक निंबारे पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय या मॅच मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा उडवलं गॅप नसेल निचमत चेंडू हवेत आहे या ठिकाणी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल टिपला जातोय. योगेश परततोय माघारी 31 या अंकावर. षटक क्रमांक 2 देखील समाप्त होते. यावेळेला सचिन याचं किफायती षटक पाहायला मिळत असताना थोडस महागडं देखील ठरलं होतं. या षटकामध्ये 2 षटकार त्यानंतर 2-2 सिंगल या प्रकारच्या धावा जमवल्या होत्या. विकेट देखील लागला होता शेवटच्या चेंडूवर योगेश यांचा. दोन्ही षटकाचा खेळ समाप्त होतोय. आपण पाहतोय धावसंख्या 31 या अंकावर कोहर संघाची. त्याच्यामध्ये येणाऱ्या अजूनही 4 षटकाचा खेळ शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये अजूनही संधी जाहीर असेल. सलग 3 विकेट साठी हिरामन भाऊ यांच्या मार्फत 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर आहे. त्यानंतर संजय भाऊ वाघ दिंडोरी विधानसभा अध्यक्ष यांच्या मार्फत देखील 2100 रुपयाचं पारितोषिक जाहीर आहे. सलग 3 विकेट सलग 3 षटकांसाठी. किरण भाऊ थेटे यांच्या मार्फत 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर आहे. पाहिलं परकलं हलक्या हाताने प्लेस केलं चेंडूला. पॉइंट कव्हरच्या रिजमध्ये थोडासा मिसफील्ड पाहायला मिळत असताना दुसरी धाव घेण्याचा इरादा नाही. सिंगल धाव असेल गोंधळ मार्कर. पुन्हा एकदा आपण पाहतोय सँडी 1 धावच्या मदतीने धावसंख्या 32 च्या अंकावर. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. संघर्ष करावा लागेल मैदानावर. शाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी उडवू शकेल मला अजूनही सारी भीती नाही. येथील वादळ खेळतील तुफान तरी वाटत चालत राहतो. अडथळ्याने भिवून अडथळपणे पावलांना माझ्या पसंत नाही. निश्चितच संघर्ष करावा लागेल मैदानावर. कमलेचा संघर्ष पाहायला मिळेल का मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये दीपक हा फलंदाज आपण पाहतो. येवला बॉलरच्या डोक्यावर गॅप मध्ये खेळून काढले चेंडू वेगाने सीमा रेषेकडे जातोय. सीमा पार होतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 36 या अंकावर कोहर संघाची. 3रं षटक आहे प्रगतीवर. कमालीच्या सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना या प्रकारची सुंदर पार्टनरशिप बनत असताना पहिला विकेट लागला तर विकेट लागत असताना याही वेळेला सुंदर साधेदारी बनवली जाते. एकीच पाहता दोन्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये गाजलेले संघ आपण पाहतोय मैदानावर. ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. यावेळेला पाहायचं आहे पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल. यावेळेला जड मध्ये चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धाव नसेल या चेंडूवर.
टप्पा पडल्यानंतर नीतीमध्ये गोळीसारखा निघून दिला होता विकेट किपर यांच्या हातामध्ये धाव नसेल या चेंडूवर धावण्याचा थोडासा प्रेशर रिलीज केलं जातं चेंडूवर अजूनही धाव संख्या 36 च्या अंकावर तिसरा षटक आहे प्रगतीवर यावेळेला घुटण्याचा एक तमाशा दे गॅप मध्ये चेंडू आहे क्षेत्ररक्षक तैनात त्याला रोखलं जाते सीमारेषेवर थोडासा चान्स बनला दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ आहे दुसरी धाव देखील कंप्लीट होते चेंडूवर 2 धावांच्या मदतीने कोर संघाची धावसंख्या 38 या अंकावर त्याचबरोबर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ऑनलाईन 900 लोक जोडले गेले आहेत सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा ऑनलाईन 900 लोक या मॅचचा आनंद घेत आहेत यावेळेला आपण पाहतोय नागलवाडी कोहर या संघासमोर पुन्हा एकदा चेंडू होत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल सुटलं त्याला जीवनदान पाहायला होते दीपक यांच्यासाठी सिंगल धाव आहे या चेंडूवर कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना प्रेशर दडपण पाहायला मिळते खेळ मैदानाच्या आतमध्ये याला झेल सुटत असताना दीपक यांच्यासाठी एक महत्वपूर्ण जीवनदान पाहायला मिळते आणि जीवनदान पाहायला मिळत असताना येणाऱ्या षटकामध्ये फायदा उचलला जाईल का मैदानावर डाव्या उजव्या हाताचं कॉम्पिटिशन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पुन्हा एकदा हलकासा चान्स बनला होता एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये हा झेल सुटला होता आणि झेल सुटत असताना हा झेल किती महागडा पडेल येणाऱ्या षटकामध्ये पाहायचा कमबॅक करावं लागेल नागलवाडी संघाला यावेळेला बाउन्स दोन्हीची मत अतिरिक्त उछाल पाहायला मिळते यावेळेला षटक क्रमांक 3 समाप्त 3 षटकानंतर धावसंख्या 38 या अंकावर मॅच हारली म्हणून गेम संपत नाही मॅच हारलो म्हणून प्लेयर संपत नाही कोणी नावे ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं थांबत नाही आज हरलो म्हणून कधीच जिंकणार नाही असं क्रिकेट नाही समोर कोणतीही टीम असो जिद्द असेल तर तुम्ही जिंकल्याशिवाय राहू शकत नाही कोणी नावे ठेवले तर तुम्ही जिद्द चिकाट्याने विश्वास सोडू नका मग बघा नक्की विजय तुमचा असणार तिसरा षटक थोडंसं किफायती पाहायला मिळतंय यावेळेला केवळ 8 धावा आल्या होत्या या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये थोडंसं आक्रमण पाहायला मिळत असताना 14 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा या प्रकारच्या 3 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते कोर संघाची 38 अंकावर गोलंदाजी मार्कर तुकाराम दाखल होतोय कर्णधार नागलवाडी संघाचा समोरच्या दिशेमध्ये दीपक आपण पाहतोय यावेळेला जीवनदान भेटलो तर फायदा उचलला जाईल का मैदानावर पाहायचा येणाऱ्या सामन्यामध्ये पेस लायचा चेंडू गॅप मध्ये खेळून काढला चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात असताना रोखलं जाणार नाही चेंडू सीमा पार होतोय 2 टप्प्यानंतर चौकार पाहिले होते या चेंडूवर चौकाराच्या मदतीने धावसंख्या 42 अंकावर जाऊन पोहोचते कोहरे या संघाचे प्रथम फलंदाजी करत असताना नागलवाडी संघाने टॉस जिंकला होता क्षेत्ररक्षण निवडलं होतं आणि क्षेत्ररक्षण निवडत असताना हा निर्णय थोडासा असमर्थ पाहायला मिळते यावेळेला पहिला विकेट लागत असताना यावेळेला पुन्हा एकदा चेंडू होत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं निचमात्र पुन्हा एकदा झेल टिपला जातोय विकेट क्रमांक 2 परततोय माघारी मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल होतोय दुर्गादास निचमात्र हिटर बॅटर म्हणून ओळख आहे कोहर संघामध्ये याला निचमात्र थोडीशी धाव संख्या वाढवली जाईल का मैदानाच्या आतमध्ये यावेळेला कमबॅक करताना नागलवाडी संघ आपण पाहतोय मैदानावर तुकारामच्या हाताला लागते सफलता दीपक परततोय माघारी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य गोकुळभाऊ झिरवाळ युवा नेतृत्व अशोक नाना चौधरी एनडीसी बँक नाशिक संजय भाऊ वाघ दिंडोरी विधानसभा अध्यक्ष श्यामसेठ कृषी उत्पन्न बाजार समिती सुरेश जाधव सरपंच दोरवाडी पंडित भांगरे सरपंच पिंपळवटे शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळा सेवखंडी या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत विकेट लागली होती पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळेल का मैदानावर पाहिलं परकलं हलक्या हाताने केट केलं एक्स्ट्रा कव्हरच्या रिझमध्ये थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळत सध्या सिंगल धाव जोडली जाते या चेंडूवर
सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरते. कोहर संघाची धावसंख्या पाहायला मिळते 44 अंकावर. बिग फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना निजमाचं जीवाचं रान केलं जाते मैदानावर. कालच्या दिवसामध्ये या मैदानावर सुंदर यावेळेला हलकासा हवेत चेंडू होता. यावेळेला थोडासा मिस केला जातोय. झेल यावेळेला सिंगल धाव असेल या चेंडूवर. सिंगलच्या मदतीने एक धावाची भर पडते धावफलकावर. धाव संख्या 45 अंकावर पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आहे 51,000 द्वितीय 31,000 तृतीय 21,000 चतुर्थ 9,000 पाचवे 9 सहावे 9. त्याचबरोबर प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच मेडल सौजन्य आहे गायकवाड ब्रदर्स. यावेळेला फॉलोमध्ये खेळून काढले चेंडूला बॉलरच्या डोक्यानं निजमाचा गॅप नसेल यावेळेला जास्त सिंगल धाव असेल या चेंडूवर. कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना थोडंसं रोखलं जातं. या षटकामध्ये रोखत असताना किफायती षटक पाहायला मिळते. या षटकामध्ये आतापर्यंत केवळ 7 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक चौथ्या षटकामधील. डाव्या उजव्या हाताचं कॉम्पिटिशन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असताना अक्रॉस द लाईन सुंदर कनेक्शन स्टँड मध्ये चेंडू दाखल होतोय. सीमा पार होतोय षटकार. षटकाराच्या मदतीने कोहर संघाची धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर 52 अंकावर. संघाचं एकूण धावसंख्या देखील पाहायला मिळते 52 अंकावर. ज्या पारीमध्ये एक पारीचा डाव सावरला जातोय मंगेश यांच्या बॅटमधून. अजूनही येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक 2 षटकाचा खेळ शिल्लक. येणार 2 षटकामध्ये किती धावा जमतात कोहर संघाचे फलंदाज मैदानावर. गोलंदाजी मार्कवर सचिन पुन्हा एकदा दाखल होतोय. आपण पाहतोय 4 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 52 धावा लागले. धावफलकर एक आक्रमक सुरुवात पाहायला मिळते आणि सुरुवात सुंदर पाहायला मिळते. तर पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 31 धावा जोडल्या होत्या. या षटकामध्ये थोडस किफायत पाहत असताना शेवटच्या चेंडूवर षटकार जमा झाला होता आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या 52 अंकावर. डावखुरी आता सचिन पाहायला मिळतं. थोडस दूर ठेवलं होतं. हलकासा चान्स बनला होता कट करण्याचा. कट लागला नाही. चेंडू वाईट पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव पाहायला मिळते या चेंडूवर. पेठ भागामधील एक गाजलेला संघ कोहर संघ. त्याचबरोबर येणाऱ्या भागामधला एक गाजलेला संघ नागलवाडी. समोरच्या दिशेमध्ये निश्चित मात्र आक्रमण केलं जाईल का पाहायचं आहे. दुर्गदास उडवलं चेंडूला. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर झेल टिपला जातोय. विकेट क्रमांक 3 परततोय माघारी. तिसरा विकेट लागला जातोय या षटकामध्ये आणि तिसरा विकेट लागत असताना मैदानाच्या आतमध्ये कमलेश दाखल होतोय. कमलेश दाखल होतोय. अजूनही धावसंख्याला थोडीशी अंकुश लावण्याचं कार्य केले जाते या षटकामध्ये. मागील षटकामध्ये थोडस किफायती पाहत असताना चौकार षटकार पाहायला मिळतात. याला विकेट जाताना विकेट जात असताना पुन्हा एकदा येणाऱ्या 5 चेंडूवर हल्लाबोल पाहायला मिळेल का. जिंकलो तरी इतिहासात घाला पाहिजे. हरलो तरी इतिहासात घाला पाहिजे. मैदानाच्या आतामध्ये हा इतिहास कोण बनवणार. सुवर्ण अक्षर आणि कोणाचं नाव लिहिलं जाणार इतिहासाच्या पानावर. यावेळेला पाहिलं परकलं प्लेस केलं. यावेळेला सुंदर एक धाव कंप्लीट आहे चेंडूवर. वाळूचे कण रगडीता तेलही गळ्या दिशेमध्ये प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही. एक हाताने टाळी वाजत नाही. संघर्षाशिवाय मजा नाही. किरण भाऊ यांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं आहे. मंगेश या खेळाडूची विकेट घेतल्यास 500 रुपयाचं कॅश पारितोषिक जाहीर असेल नागलवाडी संघासाठी. सचिन आपण पाहतोय पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये उडवलं. यावेळेला चेंडू हवेत आहे. यावेळेला रोखलं जाते. चेंडूला सीमारेषेवर दुसरी धावसाठी मार्गस्थ आहे. दुसरी धाव देखील बिटवीन द रनिंग पाहायला मिळत असताना 2 धावा कंप्लीट आहेत. तिसरी धाव जोडली झाली काही चेंडूवर रोखलं जाते. 2 धावा कंप्लीट.
जीवाचं रान केले जाते नेते मात्र सोन्याचे किती तुकडे करा भाव कमी होत नाही। क्रिकेटच्या मैदानावर एक एक धावेला त्याच प्रकारचं महत्व असतं, त्याच प्रकारचा जिद्द पाहायला मिळते या मैदानावर। रोखले जाते 2 धावा लागतात या चेंडूवर 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते कोहर या संघाची धावफलकावर पाहायला मिळते 56 धावा। यावेळेला कार्पेटच्या सहाय्याने खेळ काढलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। सिंगल धाव असेल या चेंडूवर सिंगलच्या मदतीने 1 धावेची भर पडते धावफलकावर। ग्राउंड फिल्डिंग जेव्हा मात्र सुंदर असेल तेव्हा मात्र या प्रकारचं दृश्य खेळामध्ये पाहायला मिळेल। यावेळेला नीट मात्र थोडस किफायती षटक सचिन यांचं पाहायला मिळतंय। त्याचबरोबर 900 ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत। ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत। मंच सजला आणि मंच सजत असताना प्रेक्षक वर्ग देखील वाढला जातो या मॅचचा आनंद घेण्यासाठी। 1004 ऑनलाईन प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत। आपण पाहतोय या सामन्याचं सरळ प्रसारण केले जात आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह या वाहिनीद्वारे। ही वाहिनी आपल्याला आवडल्यास सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करायला विसरू नका। शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामध्ये। बाईच्या रूपाने सिंगल धाव जोडली जाते, पुन्हा एकदा स्ट्राईकला आणलं जाते। मंगेश यांना एक सुंदर टार्गेट पाहायला मिळेल का फायनलच्या सामन्यामध्ये। ह्या दोन्ही संघांनी साखळ्या सामन्यामध्ये एक सुंदर टार्गेट सेट केलं होतं। कोर संघाने 96 तर नागलवाडी संघाने 133 धावांचा टार्गेट उभं केलं होतं। या उडवलाय ताकद नजाकत सुंदर टायमिंग चेंडू स्टँड मध्ये दाखल होतोय सीमावर होतोय षटकार। गरुडाची नजर चित्त्याची चाल हत्तीचं बळ चेंडूला फेकून दिलं होतं। लॉंगर रेंज मध्ये सीमा पार झालं होतं षटकार आणि षटकार शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळत असताना कोहर संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतात 64 धावा 6 चेंडूचा खेळ शिल्लक। या मैदानावर आपण एक षटकामध्ये 43 धावा देखील पाहिल्या होत्या। एक षटकामध्ये 31 धावा देखील या मैदानावर पाहिल्या होत्या। कमलेश स्ट्राईकला आपण पाहतोय यावेळेला गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय नागलवाडी संघाचा। गोलंदाज नाव कळवायचं आहे अक्षय। आपण हा गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवर। रोखलं जाईल का मोठे फटके पाहायला मिळत का शेवटच्या षटक प्रगतीवर असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात असेल या षटकाची। लेग स्लिप तैनात आहे, बॅकवर्ड पॉइंट तैनात आहे यावेळेला। स्क्वेअर लेग मिड विकेट क्षेत्र खाली असेल यावेळेला। शॉर्ट मिड ऑफ देखील खाली असेल यावेळेला। पेस चेंडू हलकासा टॉपेज पाहायला मिळतोय बॅकवर्ड पॉइंट मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण सिंगल धाव असेल या चेंडूवर। सिंगलच्या मदतीने 1 धावेची भर पडते कोहरच्या धावफलकावर। धावसंख्या पुढे जाऊन सरकते 65 अंकावर येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक। डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईकला आपण यावेळेला पाहतोय मंगेश। यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या देशामध्ये पिक केले गॅप मध्ये चेंडू आहे, दुसरी धाव घेण्यासाठी तयारी असेल का? रोखलं जाते आणि रोखत असताना पुन्हा एकदा सिंगल धाव पाहायला मिळते या चेंडूवर। कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते। प्रमोद खंबाईत यांच्याकडून काय यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या देशामध्ये सुंदर बिटवीन द रनिंग पाहायला मिळते। सिंगल धाव असेल या चेंडूवर। मंगेश यांनी अर्धशतक पूर्ण केलं तर 501 रुपयाचं कॅश पारितोषिक जाहीर आहे प्रमोद खंबाईत यांच्या मार्फत। 36 धावा झाल्या आहेत। अजूनही या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। चान्स बनेल का? 3 षटकार पाहायला मिळते का शेवटच्या 3 चेंडूवर? पाहिलं परकलं सोडून दिलं, वाईटचा कॉल असेल लवांत धाव जोडली जाते या चेंडूवर।
अवांतर धावच्या मदतीने 1 धावची भर पडते. अर्धशतक पूर्ण केल्यास 500 रुपयाचा कॅश पारितोषिक असेल प्रमोद खंबाईत यांच्या मार्फत. वैयक्तिक 36 धावा पाहायला मिळत आहेत धापलकर मंगेश यांच्या. रचनात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, रोखले जाते. धाव नसेल या चेंडूवर. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. कमालीचा चेंडू निजमता कमालचा चेंडू ताकद असताना सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला प्रयत्न फसला जातोय. धाव नसेल या चेंडूवर. गतीमध्ये परिवर्तन पाहायला का येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या इनिंग मध्ये फलटॉस लाईनचा चेंडू होत आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ आहे. त्यावेळेला बिटवीन द रनिंग पाहायला मिळतं. थोडस मिसफील पाहायला मिळते. 2 धावा जोडले जात आहे चेंडू. 2 धावाच्या मदतीने धाव संख्या पुढे जाऊन सरकते 70 या अंकावर. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. कठीण काळामध्ये स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. निजमाता 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जाते. हाईट साठी स्टेप आउट केलं होतं आणि स्टेप आउट करत असताना निजमाता थर्ड हाफ यांचा इशारा काय आहे मैदानावर पाहायचा आहे. सत्तर धावा लागल्या धापलकर कोहरे संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा मंचावर उपस्थित संजय भाऊ वाघ दिंडोरी विधानसभा अध्यक्ष, राजभाऊ गवळी उप अध्यक्ष भाजपा, शबीरदास भुसारी, नामदेव गायकवाड, सुभाष जाधव, नवसू पागी, त्याचबरोबर मनोहर दादा चौधरी माजी सभापती पेठ, देवेंद्र भोई सरपंच आमलोन, गौरव चौधरी, राहुल भाऊ चौधरी उपसरपंच ससुनी, त्याचबरोबर गणपत दादा गावित, देवराम दादा गावित, युवराज भाऊ चौधरी या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. 3 डिलिव्हरी आहे. 9 बॉल नसेल. यावेळेला शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधील. धावसंख्या 70 या अंकावर पाहायला मिळते. निजमात एक सुंदर धावसंख्या 6 षटकांच्या खेळमध्ये एक सुंदर सामना देखील मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतो. यावेळेला नागलवाडी कोहर संघ टॉस जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण निवडत असताना सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये 2 षटकामध्ये 31 धावा लावल्या होत्या. यावेळेला पुन्हा एकदा संपर्क नसेल. गॅप मध्ये चेंडू आहे. दुसरी धावसाठी मार्गस्थ असतील का निजमता बिटवीन द रनिंग पाहायला मिळते. यावेळेला धावची संधी निर्माण होते. बिटवीन द रनिंग पाहायला मिळत असताना 2 धावा कंप्लीट आहे. त्या चेंडूवर 2 धावांच्या मदतीने पहिली पारी होते समाप्त. धावसंख्या 72 या अंकावर. विजयासाठी 73 धावांचं टार्गेट नागलवाडी संघासमोर. चालू बरोबर नाही काय चालू दे. बोलता सामना आहे काय.
पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक स्वागत, शुभेच्छा। सेकंड इनिंगची पारी पाहतोय आपण। टार्गेट ठेवलं आहे 73 धावांचं टार्गेट। नागलवाडी संघासमोर सलामीची जोडी सँडी त्यातून सुनील। सुरुवात होते पहिला चेंडू गोलंदाज मार्कर योगेश आपण पाहतोय। कोर सकत आपल्याला पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल पाहायला मिळतोय। चेंडू स्टँड मध्ये दाखल होतोय। सीमा बरोबर षटकार, बिग षटकार, सलग 3 षटकारसाठी संजय भाऊ वाघ दिंडोरी विधानसभा अध्यक्ष यांच्या मार्फत सलग 3 षटकारसाठी सलग 3 विकेटसाठी 2100 रुपयाचं कॅश पारितोषिक जाहीर आहे। पाहायचं यावेळेला पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल केला जातोय। पहिल्या चेंडूवर षटकार खेचला जातोय। कमबॅक केलं जाईल का कोहर संघाकडून मैदानाच्या आतमध्ये? याही वेळेला सुंदर कडे चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात। विकेट क्रमांक बॅक टू द पॅव्हिलियन। 6 अंकावर सँडी परततोय माघारी। कमालीचा चेंडू आणि कमालीचा चेंडू टाकत असताना या प्रकारचा प्रेशर टाकलं जातंय खेळपट्टीवर। मैदानाच्या आतमध्ये कर्णधार दाखल होतोय तुकाराम। पारीचा डाव सावरला जाईल का? यावेळेला महत्वपूर्ण विकेट लागली जाते। पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, त्यानंतर डीप मिड विकेट मध्ये सुंदर झेल टिपला गेला होता। कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना यावेळेला निश्चितच थोडस कमबॅक केलं जाते या षटकामध्ये। महत्वपूर्ण विकेट लागली जाते या चेंडूवर। अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक। सोनेपी सहागा पहिला विकेट परतोय माघारी। मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तुकाराम हात दाखल होतोय। डावखुऱ्या हाताचा फलंदाज। एक पार्टनरशिप बनली जाईल का? निश्चितच या दोन्ही संघाचं रेकॉर्ड पाहिलं तर सुंदर आहे या मैदानावर आणि सुंदर रेकॉर्ड असताना सामना देखील महत्वपूर्ण रंगतोय मैदानाच्या आतमध्ये। बिग फायनल, मेगा फायनल, क्रिकेटचा अंतिम सोहळा। सहा धावा लागलेत, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। सुरुवात असेल पुन्हा एकदा या षटकाची। हलकासा टॉपेज, झेल सुटला जातो याला। सोनवे सहागा झेल निश्चितच कन्वर्ट झाला नाही आणि कन्वर्ट झालं नसताना हलकस जीवनदान पाहिले होते तुकाराम यांच्यासाठी। अजूनही धावसंख्या 6 या अंकावर नागलवाडी संघाची। चुरशीची लढाई पाहायला मिळेल का? क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटचं मैदान पाहायचं आहे। कमबॅक कोणासाठी असेल? यावेळेला सुंदर कनेक्शन, गॅप मध्ये चेंडू आहे। 1 टप्प्यानंतर चेंडू सीमा पार। डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तुकारामच्या बॅट मधून येतोय चौकार। चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते। नागलवाडी संघाची धावफलकावर पाहायला मिळतात 10 धावा। अजूनही येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक। या षटकामधील कमबॅक केलं जाईल का कोहर संघाकडून मैदानाच्या आतमध्ये? गतिवान चेंडू पाहायला मिळेल का? यावेळेला बॅट चालवली, संपर्क नाही, षटक। लाईनचा चेंडू पाहायला मिळतात सरळ
विकेट किपरच्या हातामध्ये जातोय, धाव नसेल या चेंडूवर। 10 धावा लागल्यात त्याच्यामध्ये थोडंसं सुंदर टार्गेट 6 षटकांच्या खेळामध्ये बिग फायनल 1-1 धावेसाठी महत्वपूर्ण सामना देखील आहे। यावेळेला 1-1 धावेला महत्व दिलं जातं। या कव्हरच्या डोक्यानं सुंदर स्ट्रोक कनेक्शन, सुंदर चेंडू सीमा पार होतोय षटकारासाठी। कमालीची ताकद पाहायला मिळते आणि ताकद नजाकत पाहायला मिळत असताना शेवटच्या चेंडूवर षटकार पाहण्यात षटकाराच्या मदतीने नागलवाडी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरकते। एक षटक समाप्तीनंतर 16 अंकावर। या प्रकारचे सुरुवात कव्हर संघाचे देखील झाली होती। येणाऱ्या अजूनही 5 षटकाचा खेळ शिल्लक, कमबॅक केलं जाईल का कव्हर संघाकडे मैदानावर पाहायचा येणाऱ्या 5 षटकाचा खेळ शिल्लक। कैलासवासी रमेश पांडुरंग गावतार नाशिक पोलीस व कैलासवासी राजेशभाई महाले माळकर यांच्या स्मरणार्थ गडगेश्वर युवा फ्रेंड सर्कल सेवकंडी युट्यूब लाईव्ह ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 पर्व 6 मध्ये मी समालोचक दीपक निंबारे पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत करतोय। आपण पाहतोय फायनलचा सामना, गोलंदाजी मार्कर दाखल होतोय गोटीराम। या गोलंदाजाने महत्वपूर्ण गोलंदाजी करत असताना निर्धाव षटक देखील या खेळपट्टीवर टाकले आहेत। मागील सामन्यात केवळ 2 षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या। पुन्हा एकदा दारोबदार असेल समोरच्या दिशेमध्ये सुनील, काय कनेक्शन पाहायला मिळते, स्टँड मध्ये चेंडू दाखल होतोय डीप मिड विकेट मध्ये। षटकार पाहायला मिळते सुनील यांच्या बॅटमधून, षटकाराच्या मदतीने धावसंख्या नागलवाडी संघाची पाहायला मिळते 22 अंकावर 22, 1 विकेट लॉस। मोलाचे सहकार्य आपण पाहतोय गोकुळभाऊ झिरवाळ युवा नेतृत्व, अशोक नाना चौधरी इंडियन बँक नाशिक, संजय भाऊ वाघ दिंडोरी विधानसभा अध्यक्ष। सलग 3 षटकांसाठी 3 विकेटसाठी 2100 रुपयाचं कॅश पारितोषिक जाहीर आहे। यावेळेला पहिला षटकार लागला तोय त्याद्वारे श्यामसेठ कृषी उत्पन्न बाजार समिती, सुरेश भाऊ जाधव सरपंच दोनवाडे, पंडित बांगरे सर्वांचा पिंपळवटी, शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळा सेवखंडी, विशेष सहकार्य ग्रामपंचायत व तरुण मित्रमंडळ सेवखंडी। जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे। पहिला षटकार लागला जातोय सुनील यांच्या बॅट मधून, पण एकदा दावेदार ठरेल का या मैदानावर। उडवलाय समोरच्या दिशेमध्ये सुंदर कनेक्शन, चेंडू स्टँड मध्ये सीमा पार होतोय षटकार। गौडाची नजर, चित्त्याची चाल, हत्तीचं बळ, याही वेळा चेंडूला फेकून दिलं सीमा पार। षटकार लागला जातोय, निचमाचा चान्स बनला जातोय 2100 रुपयाचा कॅश पारितोषिक जिंकण्याचा। 2 षटकार लागले जाते, 2 षटकार लागत असताना आपण पाहतोय धावसंख्या नागलवाडी संघाची किरण भाऊ थेटे यांच्या मार्फत देखील सलग 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर आहे। यावेळेला संधी निर्माण झाली सुनील यांच्यासाठी। 2 षटकार पाहायला मिळत आहेत, 3रा षटकार लागला जाईल का या फिर विकेट पाहायला मिळेल मैदानावर। समोरच्या देशामध्ये सुनील तयार, याही वेळेला आपण एकदा टॉप एज पाहिलं होतं, गॅप मध्ये चेंडू दाखल होतोय। सिंगल धाव असेल या चेंडूवर, सिंगलच्या मदतीने 1 धावेची भर पडते नागलवाडी संघाच्या खात्यावर। धाव संख्या 29 अंकावर। त्याचबरोबर या स्पर्धेसाठी वैयक्तिक पारितोषिक आपण बघतोय प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ दी मॅच मेडल सौजन्य आहे। गायकवाड ब्रदर्स मॅन ऑफ दी सिरीज एलईडी टीव्ही हिरमन पवार, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज कूलर असेल सौजन्य आहे सुरेश पेंडर ब्रदर्स ठाणे पोलीस। समोरच्या दिशेमध्ये तुकाराम आपण पाहतो, यावेळेला पाहिलं प्रगला सुंदर कनेक्शन, स्टँड मध्ये दाखल होतोय चेंडू। 1 टप्प्यानंतर सीमा पार होतोय चौकार। चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेगाने वाढते, धापल करण्याच्या मात्र कमबॅक करावं लागेल, सुंदर गोलंदाजी करावी लागेल कोहर संघाला मैदानावर। 33 धावा लागले धापलकावर। त्र्याहत्तर धावांचा पाठलाग करताना अजूनही 40 धावांची गरज। यावेळेला पॅडलाईनचा चेंडू होता, तिथे गॅप नसेल, यावेळेला मिड विकेट मध्ये 30 यार्ड मध्ये अडवले जाते चेंडूला, सिंगल धाव नसेल या चेंडूवर, रोखलं जातं थोडस या चेंडूवर।
शॉट लाईनचा चेंडू पिक केलाय स्क्वेअर लेग रीज मध्ये चेंडू दाखल होतोय सीमा पार होतोय चौकार. चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकानंतर धाव संख्या 37 अंकावर 37. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक. आपण बघतोय धाव संख्या 37 अंकावर. समीकरण बदललं जाईल का पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर पॉवर प्ले समाप्तीनंतर आपण पाहतोय योगेश. मागील षटकामध्ये थोडस महागडे षटक ठरत असताना 21 धावा जमा झाल्या होत्या. चार षटकाचा खेळ शिल्लक. आपण पाहतोय पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सुरुवात असेल या षटकाची. याही वेळेला सुंदर कनेक्शन लॉंगर रेंज मध्ये चेंडू सीमा पार होतोय षटकार. पुन्हा एकदा चान्स निर्माण झाला. यावेळेला पुन्हा एकदा पहिला षटकार पाहायला मिळतो या चेंडूवर. षटकाराच्या मदतीने धाव संख्या पुढे जाऊन सरकते नागलवाडी संघाची 43 अंकावर. अजूनही पारितोषिक जाहीर असेल सलग 3 षटकांसाठी. संजय भाऊ वाघ दिंडोरी विधानसभा अध्यक्ष. यावेळेला थोडस कमबॅक केलं जातं या चेंडूवर. मोठा फटका असेल आणि कमबॅक करत असताना डीजे मात्र थोडस रोखलं जातं या चेंडूवर. 22 चेंडू 30 धावा उरलेलं समीकरण. या मैदानावर शतक करणारा पहिला फलंदाज देखील ठरला होता सुनील नागलवाडी संघाचा फलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा सुंदर सुरुवात. याही वेळेला ताकद नजाकत टायमिंग सुंदर चेंडू स्टँड मध्ये सीमापार षटकार. षटकाराच्या मदतीने धाव संख्या 49 अंकावर. समीकरण बदललं जातं यावेळेला. अजूनही येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पण एकदा समीकरण बदललं जाईल का या फिर पारितोषिकाचा मानकरी ठरेल का मैदानावर. त्याचबरोबर अजूनही 2 षटकार गेल्यास किरण पोट्रीजे यांच्यामार्फत देखील 201 रुपयाचं कॅश पारितोषिक जाहीर असेल. त्यानंतर संजय भाऊ वाघ यांच्या मार्फत सलग 3 षटकारासाठी उडवलं चेंडूला स्टँड मध्ये दाखल होतोय. चेंडूला सीमा पार होतोय षटकार. अजूनही पुन्हा एकदा संधी निर्माण होते याला. अजूनही या षटकामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संजय भाऊ वाघ यांच्या मार्फत सलग 3 षटकारासाठी 2100 रुपयाचं कॅश पारितोषिक जाहीर आहे. त्याचबरोबर हिरामण भाऊ थेटी यांच्या मार्फत देखील 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर आहे. फुलटॉस लाईनचा चेंडू चकवला जाते. याला धाव नसेल या चेंडूवर. शेवटचा चेंडू शिल्लक. 3ऱ्या षटकामधील धाव संख्या पाहायला मिळते नागलवाडी संघाची धावफलकावर 55 या अंकावर. 19 चेंडू 18 धावा या प्रकारचं समीकरण पाहायला मिळते. यावेळेला पाहिलं परकलं सोडून दिलं. 9 बॉलचा कॉल आहे. यावेळेला अतिरिक्त धाव खर्च केली जाते चेंडूवर. अतिरिक्त धावीच्या मदतीने 1 धावेची भर पडते धावफलकावर. वैयक्तिक 31 धाव पाहायला मिळतात या पारीमध्ये. आक्रमक पारी खेळत असताना यावेळेला घोटणात एक तमाशात एक गॅप मध्ये चेंडू नसेल. यावेळेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धाव असेल. सिंगलच्या मदतीने
षटक क्रमांक 3 समाप्त 3 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळते नागलवाडी संघाची 57 अंकावर. उरलेल्या 3 षटकाचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा किरण पोटिंदे यांच्यामार्फत सलग 3 षटकार मारल्यास सुनील यांच्यासाठी 501 रुपयाचा कॅश पारितोषिक जाहीर आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय संजय वाघ दिंडोरी विधानसभा अध्यक्ष यांच्या मार्फत देखील 2100 रुपयाचा कॅश पारितोषिक जाहीर आहे. याला गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय कमलेश. किती लागत आहे रे? 18 मध्ये 16 धावांची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा संपर्क करण्यासाठी निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. थोडस प्रेशर हटवलं जाते या चेंडूवर. समीकरण निश्चित मात्र मोठं नसेल. यावेळेला आपण पाहतो एक आक्रमक पारी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये सुनील हा फलंदाज. आडवी बॅट चालवली पण एकदा हलकसा अपील पाहायला मिळतंय. सुरक्षित चेंडू आहे. यावेळेला धाव नसेल पण एकदा उरलेल्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामधील. शॉर्ट लाईनचा चेंडू सुंदर कनेक्शन. आली अंगावर घेतली सिगावर चेंडूला फेकून दिलं सीमापार षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या नागलवाडी संघाची पुढे जाऊन सरकते 63 अंकावर. या पारीमध्ये पुन्हा एकदा हल्लाबोल केला जातोय सुनील यांच्या बॅटमधून. यावेळेला समोरच्या दिशेमध्ये वेगाने सुसाट गोल निघून जाते सीमापार चौकार. वैयक्तिक 42 धावा पाहायला मिळत आहेत. ज्या पारीमध्ये 6 षटकारांचा समावेश आहे. याही वेळेला आपण एकदा उडवलाय चेंडू स्टँड मध्ये दाखल होतोय. सीमा पार होतोय षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन सरकते 73. याचबरोबर विजयश्री घोषित संघ आहे नागलवाडी संघ. 49 धावांची महत्वपूर्ण पारी सुनील यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. या मैदानावर 48 धावांची पारी. ज्या पारीमध्ये 7 षटकारांचा समावेश आहे. फायनल विजेता ठरतोय या मैदानावर पुन्हा एकदा दोन्ही संघाचं हार्दिक स्वागत.